यांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये खूप विकास कामं झालेत, पुन्हा एकदा कौल जनतेचा एनडीए प्रणित सरकारलाच मिळेल. तुम्हाला वाटतंय बिहारमध्ये खरंच यांनी परिस्थिती बदलली? जर विकासावरती मतदान झालंय असं म्हणणं असेल तर प्रचार विकासावरती एनडीएनं का केला नाही हा सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न भाजपच्या प्रवक्त्यांना आहे. कारण प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे कुठंच दिसून आले नाही. सगळे जे मुद्दे होते ते बांगलादेशी घुसखोरावरती मुद्दे होते. देशाचे गृहमंत्री असतील किंवा माननीय पंतप्रधान असतील हे घुसखोरांवरती बोलायचे. मग विकासावरती का चर्चा झालेली नाही? आणि गणेश खनकरांनी आमच्या मित्रांनी सांगितलं की गेल्या 15 वर्षात जो बिहारचा चेहरा मोहरा बदलला आहे, तर ते पाटण्याचा रोड जसा दिसतोय तसं तिथले पुलं वाहून गेले, रस्ते वाहून गेलेत, बेरोजगारी वाढलेली आहे, निकृष्ट कामं झाली. निकृष्ट कामं वाढलेली आहेत, टक्केवारी वाढलेली आहे, स्थलांतरणाचं प्रमाण तिथं त्या ठिकाणावरती वाढलेले आहेत. बांगलादेशी घुसखोर जे की भाजपला सिद्ध करता आलेले नाहीयेत ते भाषणामध्ये दिसतात, पण तिथून बेरोजगारीमुळं रोजगाराच्या शोधामध्ये बिहारमधून होत असलेलं देशातलं सर्वात मोठं स्थलांतरण ते मात्र भाजपला दिसत नाहीये. आणि नितीश कुमारच सोडा, पण आता यावेळेला एनडीएकडे मुख्यमंत्री म्हणून पुढे नेता येईल असा एकही चेहराच नव्हता. त्यामुळं त्या नितीश कुमारांना पुढे करावं तर 15 वर्षामध्ये बिहारचं वाटोळं केलं म्हणून बिहारची जनता त्यांच्या पाठीमागे राहणार नाही, नंबर 1. आणि दुसरं, भाजपकडे मुख्यमंत्री म्हणून कोणीतरी पुढे द्यावं असा चेहराच नव्हता. आणि उरला प्रश्न टी शर्ट घालून फिरण्याचा, तर ती म्हणजे सोन्याचा सूट न घालता लोकांची भाषा बोलून लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सामान्य राहणं किती गरजेचं असतं. मला समारोप करताना हे सांगायचं आहे की महिला मतदारांवरती आता हे बोलतील की आम्ही 10,000 रुपये दिले, आम्ही महिलांचा विकास केला. तर एक मागच्या 10 वर्षातली एक आकडेवारी तुम्हाला सांगतो. 2010ला पुरुषांनी मतदान जे केलं बिहार निवडणुकीत ते 51% होतं आणि महिलांचं 54% मतदान होतं. 2015ला पुरुषांचं मतदान 53% होतं, 53.43, तर महिलांचं 60.4% होतं 2015च्या निवडणुकीत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुरुष 54% होते, तर महिलांचं मतदान 2019च्या लोकसभेला 59.5% होतं. आणि 2020ला जी मागची विधानसभा झाली त्यामध्ये पुरुषांचं मतदान 54.6%, तर महिलांचं मतदान हे 59.7%, म्हणजे जवळपास 60% मतदान होतं. याचाच अर्थ असा आहे की बिहारमधल्या महिलांनी कायमच पुरुषांपेक्षा अधिक मतदान केलंय. याचं कारण असं आहे की तिथला जो मतदार आहे पुरुष, तो रोजगाराच्या शोधात नितीश कुमारजी आणि भाजपनं तिथलं वाटोळं केलेलं असल्यामुळे तो बाहेर गेलेला आहे. आणि म्हणून आता रोजगाराला मतदान होईल, एक्झिट पोल खोटे ठरतील आणि त्या ठिकाणावरती इंडिया आघाडीचं आज सरकार बनताना आपल्याला दिसेल.